सो गुड आफ्टरनून फ्रेंड्स. तुम्ही बघत असाल मागे आज मी कुठे आलो आहे. आज मी आलो आहे मुरबाड येथे पाम विला वीकेंड स्पेंड करायला. मस्त अशी जागा आहे आणि ह्याचा ओव्हरव्ह्यू तुम्हाला थोडासा दाखवणार आहे. ठाण्यापासून आणि मुंबईपासून जवळ असं तुम्हाला जर वीकेंड स्पेंड करायचं असेल तर पाम विलेज एक चांगला असं जागा आहे. पाम विलेज जे की मुरबाडमध्ये आहे आणि आतमध्ये काय काय आहे ते तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आहे. काय आहे एक जस्ट आता आम्ही थोडा एक फेरफटका मारला, त्याच्यात आम्हाला बेस्ट ऑफ द बेस्ट म्हणजे जवळच्या जवळ आणि रिजनेबल रेट्समध्ये जे भेटलं आहे ते अप्रतिम आहे. त्याचं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच नक्की काय आहे कसं आहे. तर चला तर आपण आता एकदा आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये एक्झॅक्ट ही जी आहे ह्या गेट आहे पूर्ण इथून एंट्री आहे. इथून तुम्हाला ह्या इथून तुम्हाला म्हणजे यावं लागणार आहे आणि जर तुम्ही आतमध्ये जर गेला गेटमधून तर तुम्हाला एक्झॅक्टली पूर्ण असं रिसॉर्ट स्टार्टिंग होतं. या इथं ॲक्च्युली सगळे त्यांचे आम्हाला राहण्याची सोय केलेली आहे. या इकडून तुम्हाला पूर्ण रोड आहे टुवर्ड्स रिसॉर्ट जायला असं पूर्ण हा रोड आहे. आतमध्ये खूप सारे रो हाऊसेस पण केलेलं आहे. ॲक्च्युली आम्हाला याला लेट झालं थोडं कारण की पावसामुळे पूर्ण कल्याण मुरबाड रोड हा थोडासा जाम होता, यायला ट्रॅफिक होतं. तो आता हे पूर्ण त्याचा एंट्रन्स आहे आणि एंट्रन्स बघालच तुम्ही पूर्ण कसं एंट्रन्स आहे. ॲक्च्युली आपण आता या गेटामधून आलेलो आहे आणि या गेटामधून असं चालत जर आलं तर तुम्हाला तिकडनं एंट्री आहे. आणि या इकडे साईडला हा जो आहे पूर्ण स्विमिंग पूल आहे आणि आमची राहण्याची सोय वरती आहे सेकंड फ्लोअरला. वरचा व्ह्यू जो असेल तो तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच आणि माझे कोणते फ्रेंड्स आलेले आहेत बरोबर ते पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो मित्रांनो आता जेवण झालेलं आहे. जेवण पण उत्तम प्रकारचं होतं इकडे आणि व्हेज नॉनव्हेज अशी दोन्ही फॅसिलिटी होती. व्हेज पण तेवढंच चांगलं होतं जेवढं की नॉनव्हेज होतं. मी नॉन व्हेजिटेरियन होतो बट ऑब्वियसली नॉनव्हेजचंच मला जास्त जरा प्रभाव राहणार आहे. पाटी स्विमिंग पूलमध्ये माझे मित्र ऑलरेडी त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि स्विमिंग पूलचं तर तुम्ही बघाल तर तुम्हाला थोडंसं इथं दिसेल की ऑलमोस्ट क्लीन असं स्विमिंग पूल आहे. पाठीमागे जे तुम्हाला दिसतंय या इकडे तुम्हाला पूर्ण राहायची सोय आहे. पाठी बंगलोज पण आहेत. आता माझा मित्र स्विमिंग पूलमध्ये काय मजा करणार आहे ती तुम्हाला दाखवतो. सो असा स्विमिंग पूल आहे मोठासा. पुढे असं 3 लायन ठेवलेत. मे बी त्यातनं पाणी येत असेल. लाइटिंग आहे. इकडे अक्षय आहे जे आहे. बाकीचे मित्र चेंज करायला गेले आहेत. इकडे असे छोटे रो हाऊस पण आहेत जिथे तुम्ही मजा करू शकता आणि ह्याचे चार्जेस काय आहेत ते पण तुम्हाला समजेल. मित्र चांगला स्विम करतोय ते पण बघा. पाणी बघायला एन्जॉय करते. मित्र शूट मारणार आहे. कसा मारतोय तो.
मी पण पोहोचतो तुझ्यावर. स्कूलमध्ये जाणार आहे, मजा करणार आहे, माहिती नाही काय करणार आहे पण करणार आहे. अरे इकडे पण ये रात्री थोडासा उशिरा आम्ही इथपर्यंत जागं होतो त्याच्यामुळे जरा आवाज बसला आहे. थोडीशी रात्री मस्ती झाली, खूप सारी धमाल केली त्याच्यामुळे आवाज थोडासा वेळ वाटत असेल. वॉकर घेतला आहे कारण की डोळे
सकाळचं 8-8:30चं असं वातावरण आहे, पावसाचं वातावरण वरणामध्ये. मस्त अशी तुम्हाला हे जे तुम्हाला पूर्ण रो हाऊस दिसत आहेत हे त्यांचेच आहेत. हे तुम्हाला जर मोठी फॅमिली असेल तर तुम्हाला ते बुक करता येतात ओकेजन वाईज. अशी हिरवळ आहे चारी साईडला. हा व्ह्यू आमच्या बाल्कनीमधून आहे. अजून बरंच काही आहे ते आम्ही बघितलं नाहीये, परत थोडं काल पाऊस असल्याच्या कारणामुळे